10 नोव्हेंबरला राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता की यात 13 जणांचा मृत्यू आणि 20हून अधिक नागरिक जखमी झाले. केंद्र सरकारनं हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हणलं. सध्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत. पण दिल्लीतल्या या घटनेनंतर 4च दिवसात स्फोटाची आणखी एक घटना घडली. शुक्रवारी 14 नोव्हेंबरच्या रात्री जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू आणि जवळपास 30 जण जखमी झालेत. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींचा प्रचंड नुकसान झालं. अनेक इमारतींना हादरा बसला. स्फोटाची तीव्रता यावरून लक्षात येते की जिथं स्फोट झाला तिथून 300 फूट अंतरावर मानवी शरीराचे अवशेष सापडलेत. फक्त 4 दिवसांच्या आत देशातल्या 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यानं आता वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. श्रीनगरच्या स्फोटाचा कनेक्शन दिल्लीतल्या घटनेआधी फरीदाबाद इथं सापडलेल्या मोठ्या अमोनियम नायट्रेटच्या साठ्याशी आहे. त्यामुळे हा सुद्धा दहशतवादी हल्ला आहे का अशी शंका उपस्थित होती. श्रीनगरमध्ये एवढा मोठा स्फोट नेमका कसा झाला यामागची कारणं काय सांगितली जातात. दिल्लीप्रमाणे हा सुद्धा दहशतवादी हल्ला आहे का, या घटनेचा फरीदाबाद कनेक्शन काय आहे, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. आता श्रीनगरमध्ये नेमकं काय घडलं तर श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात 14 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दक्षिण श्रीनगरमध्ये अनेक किलोमीटर लांबपर्यंत ऐकू आला. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसते की स्फोटानंतर पोलीस स्टेशनला आग लागली. या आगीत पोलीस स्टेशनच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला. यामुळे सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेनंतर अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना इमारतीतून बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तर मृतदेह श्रीनगर पोलीस नियंत्रण कक्षात नेण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी अजूनही मदत कार्य सुरू आहे. या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी आहेत. आता हा स्फोट नेमका कसा झाला आणि याचं फरीदाबाद कनेक्शन काय आहे तर स्फोट झाला त्यावेळी जम्मू काश्मीर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरीदाबाद येथून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने गोळा करत होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी 9 नोव्हेंबरला दिल्ली जवळच्या फरीदाबाद इथं छापा टाकला होता. या छाप्यामधून 360 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं. पोलिसांनी ज्या घरावर छापा टाकला ते घर पुलवामाचा डॉक्टर मुझम्मिल याचं होतं. या छाप्यानंतर पोलिसांनी 3 राज्यांमध्ये पसरलेल्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. डॉक्टर मुझम्मिलचा साथीदार असलेला डॉक्टर उमर नवीन पुढच्याच दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबरला दिल्लीत स्फोट घडवून आणला होता. आता याच प्रकरणात जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादवरून जी स्फोटकं जप्त केली होती त्यांचा श्रीनगरमध्ये स्फोट झाला. जम्मू काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्यात सॅम्पलिंग दरम्यान हा स्फोट झाला. मृतांमध्ये 1 इन्स्पेक्टर, 3 फॉरेन्सिक टीम मेंबर, 2 क्राईम ब्रँचचे फोटोग्राफर, 2 अधिकारी आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये हा स्फोट कसा झाला याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी लागलीच तपास सुरू केला. सुरुवातीच्या तपासात स्फोटाचे 2 अँगल समोर आलेत. पहिला अँगल म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेल्या 360 किलो अमोनियम नायट्रेटच्या सीलिंग आणि हँडलिंगच्या दरम्यान चूक झाली, ज्यामुळे हा स्फोट झाला असावा. अमोनियम नायट्रेट हे अत्यंत सेन्सिटिव्ह केमिकल असतं. ते हाताळण्यात थोडीशी चूक झाली तर स्फोट घडू शकतो. नौगाम पोलीस ठाण्यात हेच घडलं असल्याची शक्यता वर्तवली जाते. या स्फोटात आणखी एक अँगल समोर येतोय, ज्यावरून हा दहशतवादी हल्ला असू शकतो का असा प्रश्न विचारला जातोय. तपासात समोर आले की स्फोटाच्या वेळी एक जप्त केलेली कार पोलीस स्टेशनच्या आवारातच उभी होती. ही कार याआधीही अवैध कामांसाठी वापरण्यात आली आहे. या कारमध्ये IED लावण्यात आलं होतं, ज्याचा स्फोट झाला, ज्यानंतर पोलीस स्टेशनमधल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला अशी शक्यताही वर्तवली जाते. मात्र अजून याची पुष्टी झालेली नाहीये. काही रिपोर्ट्सनुसार या घटनेची जबाबदारी PAFF या जैशे मोहम्मदच्याच दहशतवादी संघटनेनं घेतल्याचं सांगण्यात येते. मात्र हे सुद्धा अजूनही नक्की झालेलं नाहीये. पण या घटनेवर गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जम्मू काश्मीर पोलिसांची फॉरेन्सिक टीम SOP नुसार स्फोटकांची तपासणी करत होती. त्यावेळी अचानक स्फोट झाला. गृह मंत्रालयाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी शनिवारी सकाळी सांगितलं की नौगाम पोलीस स्टेशननं अलीकडेच एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणाशी संबंधित तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि केमिकल्स जप्त करण्यात आले होते. ही स्फोटकं स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलीस ठाण्याच्या खुल्या भागात सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती. स्फोटकं अत्यंत सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांची तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काळजी घेतली जात होती. ही प्रक्रिया गेल्या 2 दिवसांपासून सुरू होती, पण 14 नोव्हेंबरच्या रात्री 11:20 अचानक स्फोट झाला. हा एक अपघात होता. याबाबतचे इतर कोणतेही अंदाज निराधार आहेत असं गृह मंत्रालयानं म्हणलंय.
जम्मू काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा एक अपघात असल्याचं सांगितलंय. हा एक अपघात होता जो अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही याचा आणखी तपास करत आहोत. या घटनेत दहशतवादी कट किंवा बाहेरच्या हस्तक्षेपाचा कोणताही अँगल नाहीये असंही त्यांनी म्हणलंय. आता जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं हा अपघात असल्याचं म्हणलं असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली आणि त्यांचा अचानक स्फोट झाला, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात ही एवढी सेन्सिटिव्ह स्फोटकं पोलीस स्टेशनमध्ये का आणण्यात आली? त्यांना स्पेशलाइज्ड एक्सप्लोजिव्ह डेपोमध्ये का ठेवण्यात आलं नाही? त्यांना हाताळण्यात चूक कुणाची आणि कशी झाली हा सवालही आहे. या स्फोटकांची लिंक फरीदाबादच्या टेरर मॉड्यूलशी आहे. याच मॉड्यूलचा वापर करून दिल्लीत स्फोट घडवण्यात आला. सरकारनं दिल्लीच्या स्फोटाला दहशतवादी हल्ला घोषित केलाय. तपासात अशाच प्रकारचे हल्ले देशाच्या आणखी शहरांमध्ये करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता, ही गोष्टही समोर आली आहे. त्यामुळे श्रीनगरच्या घटनेचाही तपास सगळ्या अँगलनं केला जातोय. आता तपासात नेमकं काय समोर येते, हा अपघात होता की यामागे दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन होता, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र फोकस न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.